रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। संसदेत लवकरच येणाऱ्या नारी शक्ती वंदन कायद्यास महिलांनी मोठ्या प्रमाणात समर्थन करावे असे आवाहन सावदा येथे लाईव्ह जनसत्ताशी बोलताना केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी केले। बघा याबाबतचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। आज आपल्या सावदा शहरामध्ये इथे नारी शक्ती अधिनियमच्या कार्यक्रमासाठी रावेर मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यातल्या विधानसभेतल्या सगळ्या महिलांना आज इथे बोलवलं होतं, सगळ्या क्षेत्रातल्या महिलांना आज इथे बोलवलं होतं। आणि या कायद्याबद्दल जे 33% आरक्षण पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये येणाऱ्या 16, 17, 18 एप्रिलला जे आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या माध्यमातून इथे आणलं जाणार आहे आणि या स्पेशल अधिवेशनमध्ये हे विधेयक पास केलं जाणार आहे। आणि हे आरक्षणाचं महत्त्व येणाऱ्या भविष्यासाठी महिलांसाठी हे किती महत्त्वाचं आहे आणि महिलांना सक्षम करायसाठी या देशाला विकसित बनवण्यासाठी महिलांचाही किती महत्त्वाचं येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये जी भागीदारी राहणार आहे त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम आयोजन केलेला होता। खूप चांगला रिस्पॉन्स इथे बघायला मिळाला आणि जे स्थानिक स्वराज्यामध्ये आत्तापर्यंत महिलांना 50% आरक्षण मिळालेलं आहे आणि विधानसभेमध्ये पण आणि लोकसभेमध्ये पण ते मिळावं त्यासाठी हा कायदा आहे। आणि त्याचबरोबरने 2014 नंतर आदरणीय प्रधानमंत्रीजींनी महिलांना सक्षम करायसाठी ज्या काही योजना आणल्या, मग त्या घरकुल असेल, त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असेल, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना असेल, लखपती दिदीची योजना असेल, अशा असंख्य योजना आहे ज्या महिलांना सक्षम करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रीजींनी संपूर्ण देशभरामध्ये राबवल्या गेल्या आणि त्याचा फायदा आपल्या रावेर लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांना झालेला आहे। आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या भविष्यामध्ये राजकारणामध्ये पण तशाच सामाजिक घटकामधनं पण महिलांनी राजकारणामध्ये यावं। फक्त स्थानिक स्वराज्य पुरता मर्यादित न राहता त्यांना विधानसभेमध्ये पण आणि लोकसभेमध्ये पण एक नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी हा कायदा करण्यात येतो आहे आणि त्याची आज माहिती संपूर्ण इथे देण्यात आलेली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आज सगळ्या समाजामधनं महिलांच्या माध्यमातून ह्या कायद्यासाठी मिळतो आहे आणि आज ही सगळी माहिती आज आम्ही इथे दिलेली आहे। आपण बघितलं असेल की इथे उजव्या बाजूला एक आपण बोर्डसुद्धा लावलेला आहे, सिग्नेचर बोर्ड, की ज्या महिलांचं समर्थन आहे त्यांनी तिथे येऊन सिग्नेचर म्हणजे सही करायची आहे आणि प्लस जो नंबर दिलेला आहे मिस कॉलसाठी त्या नंबरवर बटन दाबून असंख्य महिलांनी मिस कॉलसुद्धा दिलेला आहे। आणि हे अभियान आपल्या लोकसभेमध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, पुढच्या 8 दिवसापासून। तर इथे जेवढ्याही वेगळ्या क्षेत्रातल्या महिला आहेत त्यांना आपण आवाहन केलेलं आहे की आपणही आपल्या गावामध्ये शहरामध्ये जाऊन आपल्या प्रभागामध्ये जाऊन या कायद्याबद्दल माहिती बाकीच्या महिलांना सुद्धा द्या आणि हा कायदा महिलांसाठी किती महत्त्वाचा आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचे फायदे काय आहे तर याची माहितीसुद्धा आपल्या ह्या सगळ्या महिलांच्या माध्यमातून बाकीच्या महिलांपर्यंत केली पाहिजे, ते सुद्धा आज आम्ही इथे सगळ्या महिलांना सांगितलं। हे पाहिलं